नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय काही कळत नाहीये. सध्या आता जे माणिकराव कोकाटे यांचा विषय चालू होता, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद केलं, कृषी खातं ही ओसाळगावची पाटीलकी असे म्हणणारे माणिकराव कोकाटे आणि त्याच्याही आधी असणारे धनंजय मुंडे यांच्यावर जे काही आरोप झाले होते त्या आरोपांचा सिलसिला चालू असताना जे काही राजीनामा नाट्य चालू होतं त्या राजीनामा नाट्याला बरोबर 2 महिन्यानंतर अजित पवारांनी राजीनामा घेतला होता. त्याच पद्धतीने आता चालू आहे. हा जो काही सगळा विषय आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की अजित पवारांनी जे संकेत दिले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना डच्चू देऊन धनंजय मुंडे यांना परत एकदा वाईल्ड कार्ड एंट्री द्यायची असा त्यांचा विचार चालू आहे का काय ते अगदी थोडक्यात जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. बघा यामध्ये काय झालं, आता माणिकराव कोकाटे यांनी वारंवार विधानं करून शेतकऱ्यांना डिवचून आता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली किंवा पाय कुऱ्हाडीवर टाकला. म्हणून आता याच्यामध्ये कालच एक प्रेस कॉन्फरन्स झाली अजित पवारांची. अजित पवारांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींवर आम्ही बोलणार आहोत, मला 2-3 दिवसाचा वेळ द्या. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर मंगळवारी म्हणजे सोमवारी बैठक होईल आणि मंगळवारी आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. आता मंगळवारी जर निर्णय घेतला, जवळजवळ फायनलच आहे, माणिकराव कोकाटे आता कृषी मंत्रीपद हे जाणार. पण त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं की आमचे माजी मंत्री आरोप प्रत्यारोप होत असता म्हणून आम्ही राजीनामा काही घेत नाही. पण धनंजय मुंडेंच्या केसमध्ये खूप काही मोठे गंभीर आरोप होते. ओके, आका बोका सगळं त्यामध्ये होतं आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांनी घेतला. पण आता धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट कशात मिळाली, त्यांच्या नावावर जो काही कृषी घोटाळा होता 4,000 समथिंग कोटी, ओके, त्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली. पण धनंजय मुंडे यांची जी काही केस आहे, ओके, म्हणजे संतोष देशमुखांचा जे काही हत्याकांड झाला होता त्यामध्ये अजून देखील जो काही त्यांचा आका आहे तो आकामध्ये याच्यामध्ये कुठलाही अजून फायनल निर्णय आलेला नाही आहे. आणि असं असताना अजितदादा पवार असे कसे म्हणू सांगता की धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली, म्हणजे त्यांचे संकेत आहेत का? आता त्यांच्या या शब्दावरनं सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली. तिकडं अंजली दमानिया देखील आता ओरडायला लागल्या की धनंजय मुंडे यांना तुम्ही कसे मंत्रिमंडळात घेता, आम्ही बघतोच, ओके, शक्यच नाही आहे. तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देखील आता बरसायला लागले. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रातील जनतेचा रोष परत एकदा वाढतोय की काय, किंवा धनंजय मुंडे यांना आता अजित पवार परत एकदा वाईल्ड कार्ड एंट्री देता का काय, हे सगळं आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या 10-15 दिवसांमध्ये. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.